ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सडे गुंडवळे येथील सरकारी पड जमीन हडप, खोट्या सह्या, बोगस ठराव दाखवून जमीन हडप केल्याचा आरोप। बोगस ठराव, खोट्या सह्या आणि बेकायदेशीर पद्धतीने व्यवहार करून सडे गुंडवळे गावातील सरकारी पड जमीन हडप केल्याचे निदर्शनास येत आहे। ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून केलेल्या व्यवहारामुळे ग्रामपंचायतीची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करून शासनाने हे व्यवहार तात्काळ थांबवावेत आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। गावातील गट नंबर 624 आणि 644 मध्ये हेरे सरंजाम हद्दीतील सरकारी पड जमिनीचा बेकायदेशीररित्या खरेदी विक्री व्यवहार करण्यात आला आहे। खोट्या सह्या, बोगस ठरावांच्या आधारे ही जमीन काही व्यक्तींनी स्वतःच्या नावावर करून घेतली। या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या वतीने फौजदारी गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात येईल। शासनाने देखील या व्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तसेच लाभार्थी दलालांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला। ही जमीन वर्षानुवर्षे गावातील काही कुटुंबांकडून कसली जात असून त्या कुटुंबाचा व जमिनीवर प्रत्यक्ष हक्क असताना त्यांना डावलून दलाल व काही भ्रष्ट लोकांनी संगनमताने हे व्यवहार झाले आहेत असा आरोप आहे। गावातील सरकारी पड जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार हे कुठलीही अधिकृत परवानगी न घेता, ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता खोट्या कागदपत्रांच्या आधारे पार पाडण्यात आली। ते बेकायदेशीर आहे, तरी ते रद्दबातल करून ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे। या जमिनीवर गावाचा हक्क असून त्या ग्राम विकासासाठी वापरण्यात यावी अशी सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंचांसह सर्व सदस्यांची मागणी आहे। काही दलाल व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोट्या सह्या करून व्यवहार करण्यात आले आहेत असा आरोप झेंडे यांनी केला आहे। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। मी प्रभावती दुधाजी गावडे, सडे गुंडवळे गावच्या सरपंच आहे। सदर गट क्रमांक 624 व 644 या गटाविषयी आमची व ग्रामस्थांची तक्रार आहे। ती जमीन कोणीही कसत अथवा कुणाचीही वहिवाट नाही। ग्रामपंचायत ठराव मंजूर करताना त्यांनी माझ्या सहीचा नक्कल मारून स्वतः त्या व्याप्तीने माझी व ग्रामपंचायत यांची बदनामी केलेली असून त्या विरोधात मी व ग्रामपंचायत सदर व्यक्तीवर कठोरात कठोर शिक्षेसाठी यात समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर व लोकशाहीनुसार खोटी बनावट सही केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे। तो खुलावा करावा आणि योग्य ती कारवाई करावी।